जास्त विचार करू नकोस. होय बाळा, मी तुलाच सांगतोय, जरा थांब. हा व्हिडिओ स्किप करू नकोस, कारण आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे. तू कितीही दुःखी असशील, कितीही तुटलेला असशील, पण आज जे तुला ऐकायला मिळणार आहे ते तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. तुला वाटतंय की आता काहीच उरलं नाही, नशीब तुझ्या विरोधात आहे. पण आज ही एक गोड बातमी तुझ्यासाठीच आहे आणि ही ऐकल्याशिवाय तू इथून पुढे जाऊ नकोस. मला माहीत आहे, तू आतून खूप थकला आहेस, लोकांसमोर हसतोस, मात्र एकट्यात रडतोस. कोणी तुला समजून घेत नाही. रात्री झोप येत नाही, डोक्यात सतत विचार, चिंता आणि भीती. पुढे काय होईल हा प्रश्न तुला खातोय. पण ऐक, हे सगळं असंच कायमचं राहणार नाही. आज तुला हा व्हिडिओ दिसणं ही काही साधी गोष्ट नाही, तर हा एक साक्षात भगवंताचा चमत्कार आहे. होय, भगवंत तुला सांगत आहे, थांब, थोडंसं सहन कर, तुझी वेळ जवळ येत आहे. तू जे सहन केलंयस त्याचं फळ तुला मिळणार आहे आणि ते फळ आता खूप तुला अनपेक्षित असं होणार आहे. ते फळ जर तुला प्राप्त करायचं असेल तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. आता तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे. एक अशी बातमी तुला मिळणार जी ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी येईल. पण ते दुःखाचं पाणी नाही, तर आनंदाचे अश्रू असणार आहेत. तू जे मागशील ती इच्छा पूर्ण होणार आहे. कदाचित थोडा वेळ लागेल, पण खूप लवकरच. तुला वाटतंय की तुझ्यासाठी काहीच चांगलं नाही, पण विश्वास ठेव, सगळं तुझ्यासाठीच सेट केलं जात आहे. होय, तुझे रडके दिवस आता संपत आले आहेत. ज्या रात्री तू एकटा रडलास, ज्या वेदना तू कोणालाही सांगितल्या नाहीस, त्या सगळ्यांचा शेवट आता जवळ आलाय. तुझ्या आयुष्यात हसण्याचे दिवस येणार आहेत. तू पुन्हा मनापासून हसशील आणि यावेळेस कोणी ते हिसकावून घेणार नाही. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुला दुखावलं, ते सगळं आता बघतील ते तुझं यश. त्यांना पश्चाताप होईल, पण तेव्हा तू इतका पुढे गेलेला असशील की तुला मागे बघून बघण्याची गरजही वाटणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, हा बदल येण्यासाठी तुला थोडा संयम ठेवावा लागेल, विश्वास ठेवावा लागेल. कारण जे मोठं असतं ते थोडा वेळ घेतं, पण जेव्हा येतं ते सगळं बदलून टाकतं. तू तुटलेला नाहीस, तू कमजोर नाहीस, पण थोडा थकला आहेस. आता तेही ठीक होणार आहे. आतमध्ये एक ताकद आहे तुझ्या, जी तुला पुन्हा उभं करणार आहे. हा काळ, हा टप्पा तुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे. आज तू खाली आहेस, पण उद्या तू वर असणार आहेस. लोक तुझं उदाहरण देतील, तो बघ किती संघर्ष करून वर आला आहे. म्हणून आता हार मानू नकोस. तू जिथे आहेस तिथूनच पुन्हा सुरुवात कर. लहान पावले टाक, पण थांबू नकोस. कारण तुझ्यासाठी आता अनमोल बदल तुझ्या आयुष्यात होणार आहे. लक्षात ठेव, तुझं दुःख कायमच राहणार नाही. तुझी वेळ आता बदलणार आहे आणि ती खूप सुंदर असणार आहे. जर हा संदेश तू इथपर्यंत पाहिला असशील, तर समज हा संदेश तुझ्यासाठीच आहे. आणि कमेंटमध्ये लिही, माझे चांगले दिवस आता सुरू होणार आहेत. आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त तरी शेअर कर, कारण कोणाला तरी याची गरज आहे हे तू बघ. होय बाळा, हार मानू नकोस. बघ, तुझ्या आयुष्यात खूप आनंदाचे दिवस लवकरच येणार आहेत. तुला असं वाटतं की तुझं कोणी नाही, पण माझ्या लेकरा, तुझा देव, तुझी स्वामी आई कायम तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन तू स्वामींचं कायम लक्षात ठेव. माझ्या लेकरा, स्वामी आईचा आशीर्वाद साक्षात तुला इथे घेऊन आलेला आहे. आईचा हात आणि स्वामींचं नाव कधीच वाया जात नाही. आज तुझ्या आयुष्यात एक गोड बातमी, जी तुझं आयुष्य कायमचं बदलणार. होय माझ्या लेकरा, मला माहीत आहे तू खूप दुःखी आहेस, पण विश्वास ठेव.
जिथे विश्वास तिथे चमत्कार कायम आहे. माझ्या लेकरा, स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहे आणि तुझ्या आईचा हात कायम तुझ्या डोक्यावर असणार आहे. बाळा, लोकांनी तुला वापरलं पण आता नाही. आजपासून तुझा कोणीही गैरफायदा घेऊ शकणार नाही. तू चांगला आहेस पण आता भोळा राहू नकोस. तुझं शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. ज्यांनी तुला गृहीत धरलं त्यांची वेळ आता बदलणार आहे. आज तू स्वतःसाठी उभा राहणार आहेस. होय माझ्या लेकरा, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणाऱ्यांपासून दूर हो. तू बदललास तर सगळं बदलणार आहे. आता तू कोणाचं ऑप्शन नाहीस. स्वतःचा आदर कर, लोक आपोआप तुझा आदर करतील. माझ्या लेकरा, आजचा हा निर्णय तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. लक्षात ठेव, तू कोणासाठीही कमी नाहीस. होय माझ्या लेकरा, बघ, तू वाईट नाहीस, तू खूप चांगला आहेस. तू लोकांसाठी उभा राहतोस, त्यांना मदत करतोस, त्यांचं ऐकून घेतोस. पण ह्याच चांगुलपणाचा लोकांनी खूप गैरफायदा घेतला आहे. जगात सगळेच लोक तुझ्यासारखे नसतात. काही लोक फक्त स्वतःचा फायदा बघतात. त्यात तुझ्या भावना, तुझा वेळ, तुझी किंमत काहीच महत्त्वाची त्यांना वाटत नाही. त्यांच्यासाठी तू फक्त एक सोयीचा माणूस असतो. तू कधीच काही बोलला नाहीस कारण तुला नातं तोडायचं नव्हतं. तुला कोणाला दुखवायचं नसतं. पण तुझ्या ह्याच शांत राहण्यामुळे लोकांनी तुला गृहीत धरलं आणि तुझा वापर केला. पण माझ्या लेकरा, आता बदलण्याची वेळ आली आहे. त्यांना नाही तर तुला. तुला वाईट व्हायचं नाही पण मजबूत व्हावं लागेल. नाही म्हणायला शिकावं लागेल. नाही हा शब्द छोटा आहे पण त्याची ताकद खूप मोठी आहे. जेव्हा तू नाही म्हणायला शिकतोस तेव्हा लोक तुला वेगळ्या नजरेने बघतील. बघू दे, काहीच फरक पडत नाही. तू स्वतःची किंमत ओळख. तुझा वेळ, तुझी ऊर्जा, तुझं मन हे सगळं खूप मौल्यवान आहे. कोणालाही हे वाया तू घालवू नकोस. स्वतःची किंमत कमी करू नकोस. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात तू सीमा ठरव. प्रत्येक नात्याला मर्यादा असावी बाळा. त्या तू ठरवल्या नाहीस तर लोक त्या ओलांडतील. म्हणून आजपासून तुझ्या आयुष्यात बाउंड्रीज ठरव. तू बदललास तर लोक बदलतील. जे तुला खरंच मानतात ते तुझा आदर करतील आणि जे तुझा फायदा घेतात ते तुझ्या आयुष्यातून कायमचे दूर जातील. होय माझ्या लेकरा, मला माहीत आहे तुला एकटेपणाची भीती वाटते. कदाचित तुला असं वाटतं की मी एकटा पडेन. पण लक्षात ठेव, एकटं राहणं वाईट नाही. चुकीच्या लोकांसोबत राहणं वाईट आहे बाळा. बाळा, आजपासून एक नवीन सुरुवात कर. जिथे तू उभा राहतोस तिथे स्वतःचा आदर कर. स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी दे. होय, आता कोणाचाही गैरफायदा तू होऊ देऊ नकोस. तू चांगला राहशील पण स्वतःसाठी मजबूत राहशील. होय माझ्या लेकरा, जर तुला वाटतं की आता बदलण्याची वेळ आली आहे तर कमेंटमध्ये लिही, मी स्वतःसाठी उभा राहणार आहे. आणि हा व्हिडिओ शेअर कर, कारण कोणीतरी आजही तसंच सहन करत आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तुझ्या एका शेअर करण्याने जर एखाद्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जात असेल तर त्याचा जो बदलण्याचा जो हे उद्देश आहे त्याचं कारण केवळ कळत न कळत तूच असणार आहेस. आणि त्याचं पूर्णपणे 100% आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. माझ्या बाळा, तू किती वेळा स्वतःला तोडून दुसऱ्यांना सांभाळत बसणार आहेस. तुझं चांगुलपण लोकांसाठी सोयीचं झालं आहे, त्यांच्या फायद्याचं झालं आहे. पण थांब, आजपासून तुझ्यावर कोणीही हक्क गाजवणार नाही. बाळा, लोकांनी तुला गृहीत धरलंय कारण तू परवानगी दिलीस. पण आता स्वतःसाठी उभं राहणं खूप गरजेचं आहे, कारण ही दुनिया स्वार्थी झाली आहे. तू हो म्हणालास म्हणून ते वाढले आहे. आता तूच स्वतःची मर्यादा ठरव. होय बाळा, तुझं आयुष्य तुझं आहे, दुसऱ्याचं नाही. जिथे तुला किंमत नाही तिथे थांबणं तू बंद कर. जर तू स्वतः बदल केलास तर जग बदलणार आहे. आता पुरे झालं असं म्हणण्याची वेळ तुझ्या आयुष्यात आली आहे. माझ्या लेकरा,
बघ, आता कोणीच तुझा गैरफायदा घेऊ शकणार नाही. आता तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी येणार आहे. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तू सर्व सहन केलंस, ते आता चुकीचं नाही ठरणार. आता तुझं आयुष्य वेगळं वळण घेणार आहे. माझ्या लेकरा, हा संदेश तू जास्तीत जास्त लोकांना शेअर कर, कारण कोणीतरी अजूनही ते शांतपणे सगळं काही सहन करत आहे. बाळा, आधी तू सगळ्यांसाठी होतास, पण आता स्वतःसाठी हो. तुझी सहनशक्ती संपली तरीही लोक बदलले नाहीत, लोक बदलणारही नाहीत. तू शांत आहेस पण कमजोर नाही. आधी लोकांनी तुझा वापर केला आणि आता अंतर ठेवलं, कारण त्यांची वेळ आता संपली. जास्त चांगलं असणं सुद्धा नुकसान करतं बाळा, पण हे तुला उशिरा कळत आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही बाळा. बाळा, आता मी उपलब्ध नाही हेच म्हणणं तुझी ताकद आहे. माझ्या लेकरा, मी बदललो नाही, मी फक्त समजून घेतलं, असं तू ठरव. माझ्या बाळा, तू सगळ्यांना उपलब्ध असायचास. कोणीही फोन केला की तू लगेच मदतीला जायचा. कोणी मदत मागितली की ते काम करायचं. कोणी चुकीचं वागलं तरी तू शांत राहायचास. पण हीच सवय लोकांना हळूहळू लागली आणि हे नाही म्हणणं तुला जड गेलं. जेव्हा एक दिवस असं आलं आणि तुला जाणवलं की सगळ्यांसाठी तू आहेस, पण तुझ्यासाठी, तोच दिवस तुझ्यासाठी टर्निंग पॉइंट होता बाळा. काही मोठा निर्णय तू घेतला नाहीस आणि हळूहळू बदलायला सुरुवात केली नाहीस, पण आता सर्व काही तुझ्या आयुष्यात बदलणार आहे. म्हणूनच तू विचार कर बाळा. जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर, कारण आता तुझ्यावर अन्याय होणार नाही. जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे कोणीही तुझा गैरफायदा घेऊ शकत नाही. तुझं शांत राहणं संपलं. आता साक्षात स्वामी तुझ्यासाठी उभे आहेत. ज्यांनी तुला वापरलं त्यांना आता उत्तर मिळणार आहे, कारण जिथे स्वामींची कृपा आली तिथे परिस्थिती नक्कीच बदलते. आता तुझी वेळ आली आहे आणि ती वेळ साक्षात स्वामी माऊली ठरवणार आहे. तुझ्या आयुष्यातील अन्याय कायमचा संपून दूर होणार आहे. होय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या नावाने सुरू होणारी बदलाची वेळ तुझ्या आयुष्यात आली आहे. आता तुझं आयुष्य स्वामींच्या संरक्षणाखाली आहे. बाळा, तुझ्यासोबत जे झालं त्याचा हिशोब आता त्यांना चुकता करावा लागणार, पण तू काहीच करू नकोस. स्वामी माऊली स्वतः तुझ्यासाठी उभी आहे. तू शांत राहिलास, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. स्वामींकडे सर्व हिशोब आहे बाळा. आता तुझ्या भोवती एक असं दृश्य कवच होतंय, जे कवच स्वामींच्या आशीर्वादाचं आहे. कोणीही तुझ्यावर वाईट नजरेने पाहिलं तरी त्याचा परिणाम त्यांच्यावरच होणार. आजपासून तुझ्या आयुष्यात बदलाची सुरुवात होईल. लोकांनी तुझ्याशी कसं वागावं हे सुद्धा बदलणार, कारण आता तू एकटा नाहीस. स्वामींची कृपा फक्त बाहेरून नाही तर तुझ्या आतून सुद्धा ताकद बनून येते. तू कमजोर नाहीस. ज्यांनी तुला वापरलं ते हळूहळू तुझ्या आयुष्यातून दूर जातील. त्यासाठी तू दुःखी होऊ नकोस. हेच तुझ्यासाठी चांगलं आहे, कारण स्वामी तुझ्यासाठी योग्य लोक पाठवणार आहेत. होय बाळा, हे स्वामींचं मार्गदर्शन आहे. त्याला नकार देणं हे चुकीचं आहे बाळा. जिथे आदर आहे, जिथे शांतता आहे, जिथे तुझी किंमत आहे तिथेच तू फिरून वापस जा. जिथे तुझी किंमत नाही तिथे चुकूनही तू पाऊल टाकू नकोस. जिथे स्वामी माऊली असतात तिथे अन्याय टिकत नाही. आता तुझा कोणीही गैरवापर करून घेणार नाही, कारण स्वामी तुझ्या पाठीशी आहे. जर तुला विश्वास असेल तर स्वामी मला अजून मजबूत बनवा असं तू कमेंटमध्ये लिही आणि हा संदेश तू शेअर कर, कारण कदाचित कोणाला आज स्वामींची खूप गरज आहे. होय बाळा, बघ, तुझ्या एका शेअरनी खूप जणांचं आयुष्य बदलणार आहे.
हा योगायोग नाही बाळा. आता तुझं नशीब पूर्ण बदलणार. तुला वाटतंय नशीब तुझ्या विरोधात आहे, पण आज सगळं उलट होणार आहे. जे अडकलंय, थांबलंय ते पुढे सरकणार. भिवू नकोस, तुझी वेळ चांगली येत आहे. वाईट वेळ कायमची नसते. जेव्हा नशीब फिरतं ते आयुष्यच बदलून टाकतं. तुला वाटतं तुझं नशीब बदलणार, तर कमेंटमध्ये लिही माझं नशीब बदलतंय आणि हा संदेश तू पुढे शेअर कर. कदाचित तुझ्या एका शेअरने कोणाचं नशीब आज बदलून जाणार. कारण स्वामींचा संकेत आज तुला मिळाला आहे. तुझी चांगली वेळ आता सुरू होणार आहे आणि वाईट वेळ आता संपत आली आहे. तुझं नशीब बदलेल आणि स्वामी माऊली एवढं भरभरून देईल, तुला घेण्यासाठी सुद्धा कमी पडेल. होय माझ्या लेकरा, फक्त तू स्वतःवर आणि तुझ्या देवावर विश्वास ठेव. कारण जो देवावर विश्वास ठेवतो त्याला कशाचीही काहीही कमी पडत नाही. जर तुझाही हा विश्वास असेल तुझ्या देवावर, तर माझा देव, माझी स्वामी आई असे तू टाईप कर. चॅनलला तू सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये तू स्वामी नामाचा जयघोष कर. तुझ्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली आज पूर्ण करणार आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.